नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा. विनोदाच्या बादशाह म्हणून त्यांची ओळख असली तरी हसता हसता डोळ्यातून पाणी आणणाऱ्या भावना निर्माण करणं ही सुद्धा त्यांची खासियत सगळ्यांच्याच परिचयाची आहे. अशोक मामांनी आजपर्यंत हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेविश्वावर अधिराज्य केलं. 2006 मध्ये त्यांची प्रसिद्ध हिंदी मालिका हम पाच संपली, तेव्हा त्यांनी मालिका विश्वातून रजा घेतली. त्यानंतर ते छोट्या पडद्यावर मालिकेमध्ये कधी दिसले नाहीत. पण आज अनेक वर्षांनी अशोक मामांना पुन्हा छोट्या पडद्याने खुणावलं. ते कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मामा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. येत्या 25 नोव्हेंबर पासून ही मालिका रात्री 8:30 वाजता पाहायला मिळणार आहे. अशोक मामा या मालिकेचा विषय ऐकूनच इतक्या वर्ष टेलिव्हिजन सोबत घेतलेला दुरावा मामांनी संपवायचा ठरवला. एक वेगळा विषय करायला मिळत आहे म्हणून ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. सुप्रसिद्ध लेखक आणि कलाकार चिन्मय मांडलेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेली अशोक मामा ही मालिका मजेदार, खुमासदार आहे. या मालिकेत अशोक मामांसह रशिका वाखारकर, नेहा शितोडे, चैताली गुप्ते हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. मालिकेच्या स्टोरीबद्दल बोलायचे झाले तर रिटायरमेंटच्या वयात असलेले अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे असे अशोक मामा मुंबईत राहत असतात. त्यांच्या एकाकी आयुष्यात येणारे अनेक इरसाल नमुने आणि त्यांच्या सोबत येणारे अनेक धमाल मजेदार अनुभव आणि त्याच्यातून उलगडलं जाणारं अशोक या पात्राचं भावविश्व आणि त्याच्या सरळ साध्या आयुष्यात एक असं वादळ येतं ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य ढवळून निघतं. हे वादळ काय असतं, त्यामुळे अशोकच्या शिस्तप्रिय आयुष्याला काय कलाटणी मिळते हे गोष्टीसोबत उलगडलं जातं. तर मित्रांनो, अशोक मामांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात कमेंट करून सांगा. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.